बघा, हलसंधीमधला पुढचा जो प्रकार आहे तो आहे तुकागम संधी. शेवटचा प्रकार आहे हलसंधीचा आणि आपण पूर्वसवर्णपर्यंत बघितलेलं होतं. आता हा जो शेवटचा प्रकार आहे तो आता याच्यामध्ये ना एकूण 3 सूत्र आपल्याला बघायचे. नाव तुकागम संधी आहे, पण त्याच्यामध्ये 3 सूत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुक हा आगम होतो, म्हणून त्याला तुकागम संधी असं म्हटलं जातं. बघा सूत्र काय, पहिलं सूत्र त्याच्यामध्ये आहे शीतुक, दुसरे छेच आणि तिसरे पदांताद्वा. आता पहिल्या सूत्रानुसार नियम काय, पहिल्या सूत्राचा शीतुकचा नियम काय, तर पहिल्या पदाच्या शेवटी जर का न असेल आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला जर का श असेल तर त्या न ला तुक हा आगम होतो. आता तुक आगम होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर तुकमध्ये ना हा जो पुढचा उकार आहे आणि हा कय हा चालला जातो, याचा लोप होऊन जातो किंवा याला इतसंज्ञा प्राप्त होते आणि आगम होताना फक्त त हा वर्ण त्या ठिकाणी उरतो आणि तो त वर्ण त्या श आणि न च्या मध्ये येतो किंवा श च्या आधी त वर्ण होतो. तुक आगम होतो म्हणजे ह्या न च्या पुढे त लागतो. आगम होणे म्हणजे वर्णाच्या नंतर एखादा वर्ण येणे. तर ह्या ठिकाणी तुक आगम होतोय म्हणजे त चा आगम होतोय. आता इथे सन प्लस शंभू हे उदाहरण आहे आपल्याकडे. इथे सन प्लस शंभू. आता ह्या ठिकाणी पहिल्या पदाच्या शेवटी न आलेला आहे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला श आलेला आहे. तर आपण त्या ठिकाणी आता तुक हा आगम करणार, न च्या पुढे तुक लिहिणार, पण तुक लिहिणार तर त्याच्यामधलं उकार आणि क चाललं जाईल म्हणजे फक्त त राहणार. तुक आगम करतो म्हणजे फक्त आपण त ऍड करतो, म्हणून सन नंतर त ऍड होणार. आता सन प्लस शंभू जर बघितलं त्याचं उत्तर डायरेक्ट असं आलेलं आहे संय शंभू. आता हे कसं आलं, नुसतं इथे तर फक्त तक तुक आगम एवढंच सांगितलेलं आहे, म्हणजे असं झालं पाहिजे सन प्लस त प्लस शंभू. पण हे फायनल उत्तर कसं भेटलं, त्याच्यामध्ये 2-3 स्टेप्स आहेत मध्ये, त्याच्यामुळे ते मध्ये य आलेलं आहे. कसं झालं तर बघा, इथे त आहे, तुक आगम झाल्यामुळे त आला, न आणि श च्या मध्ये त लावला आपण, आणि आता हा जो त आलेला आहे याच्या पुढे श आलाय. त वर्गाच्या पुढे श जर का आला तर त चा काय होतो, त वर्गाच्या पुढे जर का श आला तर त चा काय होतो, कोणती संधी आहे, त चा च होतो. बरोबर, कोणती संधी आहे, कोणत्या संधीनुसार होणार, नाव संधीचं. त वर्गाच्या पुढे जर का श आला तर त चा च होणार, कोणत्या संधीनुसार, शुत्व संधी. बरोबर, श्चुत्व संधीनुसार. पहिलीच संधी आपण बघितली होती श्चुत्व संधी, त्याच्यामध्ये त वर्गाच्या पुढे श आला तर त चा आपण च करणार. मग आता इथे त आहे, त च्या पुढे श आला तर इथे आपण श्चुत्व संधीनुसार च केला, च प्लस शंभू. नंतर आता इथे च आला, इथे परत कोणत्या वर्गातला वर्ण आहे, न कोणत्या वर्गाचा आहे, त वर्गात कसं, त वर्गाचा आहे. परत त वर्गाच्या पुढे च वर्ग आलेला आहे, काय होणार तिथे,
न च्या जागी कोणत्या वर्गाचा वर्ण येईल आता? ह्या न च्या जागी कोणत्या वर्गाचा वर्ण येईल? इथे य य येणार. न हा त वर्गाचा आहे आणि त्याच्या पुढे च वर्गाचा वर्ण आलेला आहे च. मग जर का त वर्गाच्या वर्ण पुढे च वर्गातील वर्ण आला तर परत ते च्युत्वचा नियम लागू होतो आणि तो जो न त वर्गातला आहे त्याच्या जागी च वर्गाचा अनुनासिक लागणार. मग न हा त वर्गाचा शेवटचा वर्ण आहे 5वा, तर त्या ठिकाणी च वर्गातला शेवटचा वर्ण येईल. च वर्गातला शेवटचा वर्ण कोणता? य. मग तो टाकला आपण. संय प्लस च प्लस शंभू. आता ह्या ठिकाणी ना आणखीन एक सूत्र आहे, झरोझरी सवर्णे. त्या सूत्रानुसार हा जो च आहे याचा लोप होतो. झरोझरी सवर्णे ह्या सूत्रानुसार इथे त्या च चा लोप होतो आणि पुढे एवढं आपल्याला उत्तर भेटतं. संय शंभू आणि ह्या दोघांना एकत्र करून उत्तर भेटतं. संय शंभू. ठीक आहे. हा जो च आहे याचा आपण लोप करणार झरोझरी सवर्णेनुसार. मग आपल्याला हे फायनल उत्तर भेटेल. म्हणून सन प्लस शंभू झालं संय शंभू. हे एकच उदाहरण आहे एवढं शीतूकचं, त्याच्यामुळे हे उदाहरण असंच्या असं पाठ करून जरी गेले तरी चालेल. ठीक आहे. हे झालं शीतूक. नंतर दुसरा नियम काय? दुसरं सूत्र आहे छेच. आता छेच सूत्राचा नियम काय? ह्रस्व वर्णानंतर जर का छ आला तर तिथे तुकागम करायचा. आता तुकागम करायचा म्हणजे त्या ठिकाणी त टाकायचा. बघा इथे शिव प्लस छाया. शिव काय? शिव अ. शिवची शेवट कशाने होते? अ ओ ने. उकारांत. हो. अ हा ह्रस्व आहे. प्लस छायामध्ये छ आलेला आहे. नियमानुसार काय? ह्रस्व वर्णानंतर छ आला तर त्या ठिकाणी तुकागम करायचा. म्हणजेच आता आपण याला ना एकत्र लिहित जाऊ. शिव. तुम्हाला कळण्यासाठी अ वेगळा केला तिथे, पण लक्षात ठेवा तिथे व हा पूर्ण आहे म्हणजे व मध्ये अ आलेला आहे अर्धा. आता इथे छ होता, मग आपण त्या ठिकाणी तुकागम करणार. तुकागम करणार म्हणजे त टाकणार मध्ये. शिव प्लस त प्लस छाया. आता तुकागम होतोय, त आला मध्ये, पण नुसतं असं नाही लिहिता येणार शिव प्लस त प्लस छाया. इथे परत एकदा काय होईल? त वर्ण आहे आणि त्याच्या पुढे च वर्गातील वर्ण आहे छ. काय लागू होईल तिथे? कोणता नियम लागू होईल? त वर्गातील वर्णाच्या पुढे च वर्गातील वर्ण आला छ. कोणता नियम लागू होईल? ते बघा, त च्या पुढे छ आलेला आहे. कोणता नियम लागू होतो? त वर्गातील वर्णाच्या पुढे च वर्गातील वर्ण आला तर त वर्गाचं काय होतं?
तेवढ्यात बघितला ना तो नियम. इथे इथे बघितला संशंभू मध्ये. कोणता नियम आहे? पहिलीच संधी बघितली होती आपण, सुरुवातीची हलसंधी मधली. कोणती संधी लागू होईल तिथे? शुत्व. श्रुत्व संधी लागू होईल. आता श्रुत्व संधीमध्ये काय असतं, इथे कोणता पण वर्ण असू त्याच्या वर्गातला, बदल त वर्गाच्या वर्णातच होणार आहे आणि नंबरिंग पण त वर्गातल्या वर्णाप्रमाणेच राहणार आहे. मग आता इथे छ जरी असला पण नंबरिंग जर का त वर्गातल्या वर्णाप्रमाणेच आहे, तर त च्या जागी काय येणार आहे तिथे? त च्या जागी काय येईल? तो पहिला नंबरचा वर्ण आहे त वर्गातला, त्याच्या जागी च वर्गातला पहिल्या नंबरचा वर्ण लागेल. काय येईल? काय येईल तिथे त च्या जागी? च वर्गातला पहिल्या नंबरचा वर्ण. च. च येणार. म्हणजे त्या तचा आपण च केला. श्रुत्व संधीनुसार. आता हा च अर्धा आहे आणि इथला छ पूर्ण आहे. अर्धा च त्या छ वरती मिक्स होईल, छ मध्ये एकत्र होईल आणि आपल्याला उत्तर भेटेल शिवछाया. शिव. शिवछाया आलं बरोबर वरती. शिव प्लस छाया, शिवछाया. कळालं हे? बघा आता याचं सूत्र काय? शिव प्लस छाया शिवछायाचं. हे जे उदाहरण बघितलं याचं सूत्र कोणतं आहे? हे छे च. पहिल्याचं सूत्र आहे शी तुक. दुसरं हे जे बघितलं उदाहरण शिव प्लस छाया, त्याचं सूत्र आहे छे च. आणि तिसरं आहे पदांताद्वा. तिसऱ्या सूत्राचा नियम आहे, दीर्घ वर्णानंतर जर का छ आला तर त्या ठिकाणी तुकागम करायचा. जसं लक्ष्मी, लक्ष्मीमध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे? लक्ष्मीमध्ये शेवटचा वर्ण कोणता आला? असं बनला ना तो शब्द, क्ष अर्धा, मग त्याला म, मग त्याला इ. असा बनला तो शब्द. शेवटचा वर्ण कोणता आला लक्ष्मीमध्ये? ई. ई. कोणता आहे तो? ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? दीर्घ. दीर्घ आहे, बरोबर. नियम काय आहे? दीर्घ वर्णानंतर जर का छ आला तर त्या ठिकाणी तुक आगम करायचा. म्हणजे लक्ष्मी आणि छाया ह्या दोघांच्या मध्ये त लागणार. आता जी एक प्रोसेस आहे, जसं शिव प्लस छायामध्ये केली सेम प्रोसेस. त लागणार, त च्या पुढे छ आलेला आहे म्हणून त च्या जागी च करायचा आणि तो च झाल्यानंतर तो च अर्धा आहे म्हणून पुढे छ ला मिक्स करायचा. मग लक्ष्मी प्लस छायाचं उत्तर येईल लक्ष्मी छाया. प्रोसेस सारखी आहे, फक्त ऱ्हस्व दीर्घमुळे सूत्र बदलतायत. ठीक आहे, कळालं हे? लक्ष्मी प्लस छाया. प्रोसेस सारखी करायची, फक्त ऱ्हस्व दीर्घामुळे सूत्र बदललेत. शिव प्लस छायाचं सूत्र कोणतं येईल तिथे? शिव प्लस छाया शिवछाया याचं सूत्र कोणतं येईल? वरती 3 सूत्र दिलेत ना, शी तुक छे च आणि पदांताद्वा. त्याच्यापैकी शिवछायाचं सूत्र कोणतं? शिव प्लस छाया शिवछाया, त्याचं सूत्र कोणतं? छे च. छे च.
आणि तिसरं जे लक्ष्मी प्लस छाया लक्ष्मीच छाया, याचं सूत्र कोणतं? पदार्थाद्वा. पदार्थाद्वा. ठीक आहे. आणखीन याचं एक उदाहरण आणखी एक बघा. कुल प्लस छाया काय येणार? कुल प्लस छाया. आता ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार ना एक्झाम्पल, त्यावेळेस तुक आगम होतो आणि नियमानुसार असं होतं. हे सगळं आपण प्रोसेस बघितली, 2-3 स्टेप्स बघितल्या त्या सगळ्या. सिम्पल काय लक्षात ठेवायचं, जर का इथे ऱ्हस्व आहे नंतर छ आलेला आहे तर सरळ मध्ये च लावून द्यायचा, छ ला च लावायचा आणि उत्तर लिहायचं. लक्ष्मी प्लस छाया, छ ला च लावायचा, उत्तर लिहायचं. लक्ष्मी प्लस छाया, छ ला च लावायचा, उत्तर लिहायचं. ठीक आहे, सिम्पल एवढं लक्षात ठेवायचं. कुल प्लस छायामध्ये काय उत्तर काय येईल? कुलच्छाया. कुलच छाया. कुलच छाया. कफ प्लस छर्दी. कफ प्लस छर्दी काय येईल उत्तर? कफच्छर्दी. कफच्छर्दी. ठीक आहे, कळाले हे 3 सूत्र, शीतुक, छेच आणि पदांताद्वा. त्याचं नाव तुकागम संधी आहे. त लागतो मध्ये, पण सिंपल लक्षात ठेवायचं की छ आला आणि पुढच्या याच्यामध्ये जर का ऱ्हस्व आहे तर डायरेक्ट छ ला च लावायचं आहे. नाव तुकागम आहे आणि मध्ये तुक आगम होतो. हे सगळं नियमांसाठी. आपल्याला लिहिताना फक्त एकच शब्दाचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे हे सिंपल ट्रिकने डायरेक्ट च लावायचं मध्ये. ठीक आहे, इथे आपली हलसंधी जी आहे ती संपली. हलसंधीचे एक्झाम्पल्स आपले हे हलसंधीचे जेवढे पण सूत्र होते आणि जेवढे पण प्रकार होते ते आपले संपले. 10 प्रकार बघितले आपण हलसंधीचे एकूण. पहिली बघितली श्चुत्व संधी. सूत्र काय होतं श्चुत्व संधीचं? स्तोहोश्चुनाश्चु. त्या ठिकाणी काय होत होतं, स आणि त वर्ग याच्या पुढे जर का श किंवा च वर्ग आला तर त्यांचा स चा श करायचा आणि त वर्गाचा च वर्ग करायचा. दुसरं बघितलं तर ष्टुनाष्टु, ष्टुत्व संधी. त्याच्यामध्ये पण सारखंच होत होतं, फक्त स च्या जागी श शहामृगाच्या जागी श षटकोनाचा होता आणि च वर्गाच्या जागी ट वर्ग होता. एवढाच बदल होता. नंतर तिसरं सूत्र बघितलं होतं कोणतं? जशत्व. जशत्वचं सूत्र, जशत्व संधी बघितली होती. तिसरी संधी होती जशत्व. त्याचं सूत्र काय होतं? झलाम जशोअंते. झलाम जशोअंते. नियम काय होता? सिंपल, थोडक्यात नियम काय होता त्याचा? पहिल्या वर्णाच्या जागी काय करायचं? तिसरा वर्ण. नंतर चौथी संधी होती चरत्व संधी. चरत्व संधीचं सूत्र काय होतं? खरीच. नियम काय होता? तिसऱ्या वर्णाचा पहिला करायचा, तिसऱ्याचा पहिला. नंतर 5वा प्रकार कोणता होता? अनुनासिक संधी. सूत्र काय होतं अनुनासिक संधीचं? यर अनुनासिके अनुनासिको वा. यर अनुनासिके अनुनासिको वा. त्या ठिकाणी
काय करायचं होतं, म किंवा न पुढे असेल तर दुसऱ्या पदामध्ये म किंवा न असेल तर पहिल्या पदाच्या शेवटी असलेला जो पण वर्ण आहे त्याच्या ठिकाणी काय करायचं, अनुनासिक करायचा त्या वर्गातला. पहिल्या पदाच्या शेवटी जो पण वर्गातील वर्ण असेल त्या वर्गाचा अनुनासिक करायचा. नंतर काय होतं, अनुस्वार संधी. अनुस्वार संधीचं सूत्र काय होतं, मो अनुस्वार. म अनुस्वार. म्हणजेच काय होत होतं, म च्या जागी काय येत जाईल, म कट अनुस्वार. अनुस्वार. म कटून अनुस्वार येतो. नंतर 8वा प्रकार कशात कोणता होता, नाही 7वा प्रकार परसवर्ती परस्वर. संधी. सूत्र काय होतं त्याचं, थोरली. तो तचा काय होत होता तिथे, तचा ल होत होता. तचा ल, दुसऱ्या पदामध्ये ल असला तर. नंतर प्रकार होता परसवर्णानंतर छुत्व संधी. 8वा प्रकार होता छुत्व संधी. छुत्व संधीमध्ये काय होत होतं, श चा काय करायचा, शचा छ करायचा होता. श चा छ करायचा. त्याच्यानंतर येत होती पूर्वसवर्ण संधी. पूर्वसवर्ण संधीमध्ये दुसऱ्या पदातल्या ह चा काय होत होता, ह च्या जागी कोणता वर्ण यायचा, त्याच वर्गातील चौथा वर्ण. त्याच्या आधीच्या वर्गातला चौथा वर्ण. त्याच्यानंतर बघितले आपण ही तुकागम संधी शेवटी. त्याच्यात 3 सूत्र बघितले, शीतुक, छेच आणि पदांतात्व. शीतुकमध्ये न आणि शच्या मध्ये त लावायचा. सन शंभू हे एकच उदाहरण नाही त्याच्यामध्ये, आणि तेवढं एक पाठ करून घ्या. शीतुकचं दुसरे उदाहरण येत नाही जास्त. दुसरा प्रकार बघितला छेच. छेच्यामध्ये काय करायचं होतं, ह्रस्व नंतर जर का छ आला तर मध्ये तुकागम होतो, आणि पदांताद्वानुसार दीर्घ वर्णानंतर जर का छ आला तर तुकागम होतो. तुकागम होतो म्हणजे मध्ये त लावायचा असतो, पण आपण सिंपल लक्षात ठेवणार की छ आणि पहिल्या वर्गातील शेवटचा वर्ण ह्या दोघांच्या मध्ये च लावून द्यायचा. छ ला च जोडायचा आणि उत्तर लिहायचा. ठीक आहे. इथे जी आपली हलसंधी आहे ती आपली इथे कंप्लीट झाली. आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले होते हे सॉल्व करायला. एक्झाम्पल सॉल्व केले ते सगळ्यांनी. हे एक्झाम्पल सॉल्व केले ते का व्यंजन संधीचे, याचे उत्तर बघू आज आपण. मी काल परवाच हे एक्झाम्पल दिले तर, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग आधी अनुस्वारपर्यंत सॉल्व करायला लावले ते, नंतर काल पूर्वसवर्णापर्यंत सॉल्व करायला सांगितलेले होते. बघा आता इथे उत्तर, रामस प्लस चिनोती. काय येईल उत्तर, रामश्चिनोती. रामश्चिनोती. पुढे सत प्लस चित. सच्चित. 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 उद प्लस ज्वल. उद प्लस उज्ज्वल. उज्ज्वल. कस प्लस चित. कश्चित. कश्चित. शार्गिन प्लस जयः. काय येणार, शार्गिन जय. न च्या जागी काय येईल, य. आता इथे संधी विग्रह करायचा आहे. सज्जन.
सज्जनः. सद प्लस जन. सद प्लस जन, जनः. पुढचं हरिश्चंद्र. हरीस प्लस चंद्र. हरीस प्लस चंद्र. जगज्जननी. जगद प्लस जननी. जगत प्लस जननी. दुःशासन. दुस प्लस शासन. दुस प्लस शासन. उच्चारणम. उत प्लस चारणम. प्लस चारणम. ठीक आहे. सूत्र काय होतं या संधीचं? स्तोहोश्चुनाश्चु. स्तोहोश्चुनश्चु. नंतर बघा पुढचं आहे ष्टुत्व संधी. उत प्लस डीनः काय येईल? उद्दीनः. उड्डीनः. नंतर उद प्लस डयनम. काय येणार? उड्डयन. उड्डयनम. चक्रीन प्लस ढौकसे. चक्रीनोक्से. चक्रीन ढौकसे. नंतर इथे विग्रह करायचा आहे. तट्टिका. तट्टिकाचा विग्रह काय होतो? तत् प्लस टिका. तत् प्लस टिका. रामषष्ठः. रामस प्लस षष्ठ. रामस प्लस षष्ठः. रामष्टिकते. रामस रामस प्लस टिकते. रामस प्लस टिकते. सूत्र काय होतं याचं? स्टुनाष्टू. ष्टुनाष्टू. त्याच्यानंतर होती जशत्व संधी. वाक् प्लस ईशः. वागीश. वागीशः. इथे जर का विसर्ग असेल ना तर पुढे उत्तरात पण विसर्ग राहू द्यायचा. फक्त बदल ते ह्या दोन ठिकाणीच होतो. बाकी ॲज इट इज करायचं. अच प्लस अंतः. अजंतः. अजंतः. दिक् प्लस गजः. दिग्गज. दिग्गज. दिग्गजः. षट प्लस दर्शन. षट दर्शन. टच्या जागी काय येणार? ड होणार. ड. ड. षट दर्शन. जयत प्लस रथः. जयद्रथ. जयद्रथः. नंतर इथे विग्रह करायचा आहे. दिग्दर्शन. दिग्दर्शन. दिक प्लस दर्शन. दिक प्लस दर्शन.
सदुपदेश, सत अधिक उपदेश. सत प्लस उपदेश. तावदेव, तार प्लस देव. तावद, तावदेवचं काय होईल? दोचा तो होईल तावत. तावत प्लस एव. यदुच्यते, यत प्लस उच्यते. प्लस उच्यते. त्वग्वस्त्रधारी, त्वक प्लस वस्त्रधारी. त्वक प्लस वस्त्रधारी. त्याचे सूत्र काय होतं या संधीचं? झलाम जशवंती. नंतर पुढची चरत्व. सद प्लस कारः, सत्कारः. सत्कारः. आपद प्लस कालः, आपत्कालः. आपत्कालः. पुढे तत् प्लस पुरुषः, तत्पुरुषः. 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 जुगुब प्लस सा, जुगुप्सा. भचा काय होईल? फ. जुगुप्सा. इथे संधी विग्रह करायचा आहे. उत्कीर्णः, उत प्लस किरण. प्लस कीर्णः. सत्कृत्य, सद प्लस कृत्य. सद प्लस कृत्य. तत्कालः, तद प्लस काल. तद प्लस कालः. लप्स्यते, लभ प्लस स्यते. लभ प्लस स्यते. ठीक आहे. नंतर सूत्र काय होतं या संधीचं? खरीच. खरीच. तर इथे अनुनासिक संधी. उद प्लस मुख, उन्मुख. मुख. सद प्लस मार्ग, सत प्लस मार्ग. सन्मार्ग. सन्मार्ग. षट प्लस मास, षण्मास. षण्मास. जगत प्लस नाथ, जगन्नाथ. जगन्नाथ.
दिग प्लस नाथ. दिग्नाथ. दिंगनाथ. पुढे संधी विग्रह करायची. तन्मात्रा. तत प्लस तत्मात्रा. मात्रा. तत् प्लस मात्रा. नंतर सन्निधानम. सत प्लस निदानम. सत प्लस निधानम. त्याच्यानंतर एतन मुरारी. एतत प्लस मुरारी. तत् प्लस मुरारी. चिन्मय. चित्त प्लस मय. वांग निपुण. वाक् प्लस निपुण. प्लस निपुण. वाक प्लस निपुण. ठीक आहे. काय सूत्र होतं या संधीचं? यरोनुनासिको अनुनासिको वा. यर अनुनासिकी अनुनासिको वा. सॉल्व केले ते हे सगळे एक्झाम्पल अनुनासिक हो. पर्यंतचे. जेवढे जे चुकले असतील ते बरोबर करून घ्या. आता पुढचे जे एक्झाम्पल आहे अनुस्वारचे ते उद्या बघू. सॉल्व नसतील केले तर ते सॉल्व पण करा. आज त्याच्यामध्ये जी ॲड झाली संधी तुकागम संधी त्याचे पण एक्झाम्पल सॉल्व करून ठेवा. ठीक आहे. आता इथे आपलं हलसंधी जी आहे ती कंप्लीट झाली. तो जो शेवटचा प्रकार आहे विसर्ग संधी तो आता आपण उद्या घेऊ आणि हे राहिलेले एक्झाम्पल्स घेऊ. आता हे जे एक्झाम्पल्स होते याच्यामध्ये तुम्हाला दिसत होतं की एक्झाम्पल कशाचं आहे, कोणत्या संधीचं आहे. आता आणखीन मी एक्झाम्पल पाठवतो त्याच्यामध्ये तुम्हाला रॅन्डम एक्झाम्पल्स आहेत. कोणत्या संधीचं कोणतं आहे ते डायरेक्ट दिलेलं नाही आहे. तुम्हाला ते पण ओळखता आलं पाहिजे आणि सॉल्व करता आलं पाहिजे की त्या ठिकाणी एक्झाममध्ये तर दिलेलंच राहणार नाही की कोणत्या संधीचं कोणतं एक्झाम्पल आहे. तुम्हाला नुसतं एक्झाम्पल बघून ओळखता आलं पाहिजे इथे कोणती संधी लागू होणार आहे. ते पण जमलं पाहिजे म्हणून रॅन्डम एक्झाम्पल्स मी तुम्हाला सेंड करतो ते पण सॉल्व करायचे. ठीक आहे.